महत्त्वाची बातमी आहे। विजय शिवतारे उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी, विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांकडून शिवतारे यांची समजूत देखील काढण्यात आलेली आहे। विजय शिवतारे यांनी उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की बापू आता माघार घेऊ नका, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं होतं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, शिवतारे आता पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करणार? निश्चितच उद्या सकाळी 10:30 वाजता विजय शिवतारे यांनी आपल्या संपर्क कार्यालयामध्ये बैठक बोलवलेली आहे आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातली महत्वाची माहिती किंवा यापुढची नेमकी विजय शिवतारे यांची भूमिका काय असणार आहे या संदर्भात उद्याची ही बैठक असणार आहे। महत्वपूर्ण बैठक आहे कारण गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात मी अपक्ष निवडणूक लढवणार या संदर्भातली भूमिका जाहीर केली आणि त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुद्धा सुरू केलेला आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावरती बोलून त्यांची समजूत सुद्धा काढण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर विजय शिवतारे या सगळ्या भूमिकेतनं माघार घेतील अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे उद्याची बैठक ही महत्वाची असणार आहे। उद्या सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मतं हे विजय शिवतारे जाणून घेतील आणि त्यानंतर आपली भूमिका ते कदाचित उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे। धन्यवाद योगेश एकूणच माहितीबद्दल। तर शिवतारे उद्या आपली भूमिका स्पष्ट करतील। आतापर्यंत विजय शिवतारेंनी आपला प्रचार सुरू ठेवला होता। कार्यकर्त्यांचा आग्रह आहे असं ते म्हणत होते। आता उद्या पुन्हा एकदा ते आपली भूमिका जाहीर करतील।